राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागपूरच्या सावजी पटनावर केलेलं वक्तव्य आणि त्यानंतर झालेला वाद आता आणखीच वाढताना दिसतोय. माफी मागा नाही तर मानहानीचा दावा दाखल करून तुम्हाला थेट कोर्टात खेचू, असा इशारा सावजी हॉटेल व्यावसायिकांनी दिल्यानंतर बुधवारी नागपुरातील हलबा समाज मुंढेंच्या विरोधात थेट रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळतंय. तुकाराम मुंढे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत हलबा समाज युवा संघटनेच्या वतीने पोलिसात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. दरम्यान हा वाद वाढल्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी माध्यमांनी जेव्हा तुकाराम मुंढेंना प्रश्न केला त्यावर उत्तर देताना माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही असं म्हणत तुकाराम मुंढेंनी सावजी मटणाच्या संदर्भात आपला एक जुना किस्सा सांगितला. पण मंडळी, हा सावजीचा संपूर्ण वाद नेमका आहे काय? तुकाराम मुंढे यांनी काय वक्तव्य केलं होतं? त्यांच्या विरोधात हलबा समाज कशा पद्धतीने आक्रमक झालाय? त्यांच्या मागण्या काय काय आहे आणि त्यावर तुकाराम मुंढेंनी आपली भूमिका कशा पद्धतीने मांडलीये, सगळं काही या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. नमस्कार, मी गीतांजली आणि आपण पाहत आहात दे दणका. मंडळी, तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात गेल्या काही दिवसांपासून अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने होत असलेल्या धडाकेबाज कारवाया चांगल्याच चर्चेत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेकडून मुंढेंवर अक्षरशः कौतुकाचा वर्षाव होतोय. पण दुसऱ्या बाजूला त्यांच्या विरोधात आता हलबा समाज आक्रमक होताना दिसून येतोय. या समाजाने मुंढेच्या विरोधात रस्त्यावरची लढाई सुरू केली आहे. पण हा वाद पेटला का? तर 4 दिवसांपूर्वी अमरावती येथे झालेल्या कार्यक्रमात तुकाराम मुंढे यांनी नागपूरकडील सावजी मटण खाल्ल्यास माझ्यासारखा माणूस आजारी पडून महिनाभर रुग्णालयात जावं लागेल अशी परिस्थिती आहे असं वक्तव्य केलं होतं. याशिवाय अति तेलकट आणि तिखट झाल्यामुळे आपण कॅन्सर, हार्ट अटॅक अशा गंभीर आजारांना आमंत्रण देत असल्याचं देखील मुंढे म्हणाले होते. पण दुसऱ्या बाजूला त्यांच्या या वक्तव्यामुळे हलबा समाजात नाराजी पसरली. बुधवारी नागपूरमध्ये हलबा समाज युवा संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुंढेच्या विरोधात रस्त्यावर उतरून निषेध मोर्चा काढला. सावजी ही हलबा समाजाची ओळख आहे आणि त्यांनाच सावजी म्हणून ओळखलं जातं. जगभर लोकप्रिय असलेल्या नागपूरच्या या सावजी भोजनाचा आणि हलबा समाजाचा तुकाराम मुंढेंनी अपमान केलाय असं म्हणत समाजाच्या कार्यकर्त्यांनी मुंढेच्या विरोधात आक्रमक घोषणाबाजी सुद्धा केली. सावजी जेवण केल्याने हृदयविकाराचा धोका होतो असं मुंढेंचं वक्तव्य निराधार आहे. सावजी म्हणजे खूप तिखट किंवा तेलकट नाही, तर स्वादिष्ट या अर्थाने घेतलं जातं. यामुळे कुठल्याही आजाराचा धोका नसतो. सावजी नागपूरची ओळख असून हे भोजन जगभर लोकप्रिय आहे. तुकाराम मुंढे यांच्या या वक्तव्याने आमच्या व्यवसायावर परिणाम होईल, कारण समाजाचे 60% लोक सावजी भोजनाच्या व्यवसायात गुंतलेले आहे. त्यामुळे मुंढेंनी सार्वजनिकरित्या आमची माफी मागावी. तसेच नागपूरच्या सावजी ब्रँडची माहिती नसताना त्यांची बदनामी करण्याचा अधिकार तुकाराम मुंढेंना कोणी दिला, असाही प्रश्न हलबा समाज युवा संघटनेने उपस्थित केलाय. तसेच या संघटनेने मुंढेंच्या विरोधात गांधीबाग पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली असून सरकारने त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी देखील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. दरम्यान तुकाराम मुंढे यांच्या या वक्तव्यानंतर नागपूरमधील सावजी व्यावसायिकांनी प्रतिक्रिया देताना असं म्हटलंय की सावजी आरोग्यासाठी इतकंच घातक असतं तर नागपूरमधील सर्व रुग्णालय रुग्णांनी भरलेली असती. सावजी आमचा ब्रँड आहे आणि नागपुरात हजारोहून अधिक सावजी भोजनालय आहे. यावर अनेक कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. त्यामुळे तुकाराम मुंढे यांनी आमच्या घरी येऊन सावजी भोजन खावं किंवा आम्ही त्यांच्या घरी जाऊन पारंपरिक पद्धतीने सावजी बनवून दाखवू. प्रत्यक्ष अनुभव घेतल्यानंतरच त्यांनी त्यांचं मत व्यक्त करावं. पण कोणताही अनुभव न घेता सावजी ब्रँडची प्रतिमा मलिन करू नये. आणि आम्ही हा व्यवसाय पिढ्यानपिढ्या करतोय. तुमच्या वक्तव्याचा आमच्या व्यवसायावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही सार्वजनिक माफी मागा, नाहीतर आम्हाला न्यायालयात तुमच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल करावा लागेल, तुम्हाला कोर्टात खेचावं लागेल, अशा शब्दात काही सावजी व्यावसायिकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. दरम्यान हा वाद वाढल्याच्या पार्श्वभूमीवर माध्यमांनी तुकाराम मुंढेंना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारलाय. त्यांनी या वादावर आपली सविस्तर भूमिका मांडली. ते म्हणाले की मी सावजी बद्दल केलेलं वक्तव्य त्यांनी पुन्हा एकदा ऐकावं. त्यात मी माझ्याबद्दल बोललो आहे, एफडी आयुक्त म्हणून नाही. तर त्या कार्यक्रमात मी माझं वैयक्तिक मत मांडलंय. सावजी मटण दुसऱ्याने खाल्लं तर ते आजारी पडतील किंवा कुणी खावं किंवा खाऊ नये असं मी त्या भाषणात बोललेलो नाहीये. 2008-9 मध्ये मी नागपूर जिल्हा परिषद CEO असताना एका मित्राने मला सावजी खायला नेलं होतं. पण ते खाणं मला जमलं नाही. बघूनच मला ते जास्तच लाल दिसत होतं. त्यावेळी मी एक घास खाल्ला आणि लगेच उठलो, कारण मला ते तेलकट आणि तिखट वाटलं. हा माझा वैयक्तिक अनुभव होता. कुणी खाऊ नये असं मी म्हटलेलोच नाहीये. त्यामुळे माझ्या वक्तव्यावर माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. खूप जास्त तिखट तेलकट खाऊ नये असं डॉक्टर देखील सांगतात.
मी एका विशिष्ट अन्नपदार्थाबद्दल किंवा समाजाबद्दल बोललो असा त्यांचा गैरसमज झाला असेल, त्यामुळे त्यांनी माझं वक्तव्य पुन्हा एकदा ऐकावं अशा शब्दात FDA आयुक्त तुकाराम मुंढेंनी आपलं स्पष्टीकरण दिलंय. त्यामुळे आता या स्पष्टीकरणानंतरही सावजीवरून निर्माण झालेला वाद सुरूच राहतो की इथेच थांबतो ते पाहणं आता महत्त्वाचं असेल. बाकी सावजी भोजनाच्या नावाखाली अनेक ठिकाणी अधिक तेल आणि तिखट वापरून पदार्थ तयार केले जात असल्याचंही बोललं जात आहे. त्यामुळे काही ग्राहकांना आरोग्याच्या तक्रारी देखील जाणवत आहे. मात्र ही पारंपरिक सावजी पाककृती नसून चुकीच्या पद्धतीने तयार होणारे पदार्थ आहे. पण त्यामुळे संपूर्ण सावजी खाद्य संस्कृतीला दोष देणं योग्य नसल्याचं देखील काही सावजी व्यावसायिकांकडून सांगण्यात येते. आता या विषयाच्या संदर्भात तुम्हाला नेमकं काय वाटतं? सावजी बद्दलची तुमची ही मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.